महाराज हा शब्द ऐकायला जेवढा सोपा आहे ना, तेवढाच समजायला कठीण आहे. ज्याला महाराज या शब्दाचा अर्थ कळाला ना, तो आपलं पुढील आयुष्य त्यांच्यासाठी समर्पण करणार, यात काही शंकाच नाही. पण सध्या जर तुम्हाला आपल्या महाराजाबद्दल थोडी जरी कळकळ असेल, तर हा व्हिडिओ संपूर्ण ऐक. कारण तुम्हीही यापैकी एक आहात का हे नक्कीच जाणून घ्या. कारण सध्याच्या युगात महाराज हे आपल्या मनात फक्त थोड्या वेळासाठी जागे होतात. तुम्ही कधी विचार केलाय का असं का होतं? कारण तुम्हाला अजून महाराज या शब्दाचा अर्थच कळाला नाही. आपण जागे होतो तेव्हा जेव्हा शिवजयंती असते, जेव्हा शिवराज्याभिषेक दिन असतो, जेव्हा बलिदान मास पाळला जातो, आणि त्यानंतर काय, सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होतात. आपण एवढे व्यस्त होतो की आपल्याला आपल्या संसाराशिवाय काहीच दिसत नाही. मग आपल्याला महाराज या शब्दाचा अर्थ कसा कळेल? महाराजांच्या जन्मापूर्वी आपण गुलामगिरीत होतो. 5-5 शहांच्या पायाशी झुकलेली आपली मान महाराजांनी वर काढायला शिकवली. त्यांनी आपल्याला स्वराज्य दिले, म्हणजेच स्वतःचे राज्य. त्यांनी शिकवले की जर मनात जिद्द असेल तर बलाढ्य शत्रूही तुमच्यासमोर गुडघे टेकू शकतो. महाराजांनी राजा कसा असावा याचा आदर्श जगासमोर ठेवला. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असा कडक आदेश त्यांनी दिला होता. दुष्काळात शेतसारा माफ करणारे ते पहिले लोक कल्याणकारी राजा होते. शत्रूच्या स्त्रीलाही माता मानण्याची शिकवण त्यांनी दिली होती. राजांच्या पाटलांचे हातपाय तोडून त्यांनी स्त्रियांच्या अब्रूचे रक्षण कसे करावे याचा वस्तुपाठ घालून दिला. त्यांनी महाराष्ट्राच्या सह्याद्रीला दुर्ग बनवून एक भक्कम कवच दिले. ज्या काळात भारताला स्वतःचे आरमार नव्हते, त्या काळात त्यांनी समुद्रात किल्ले बांधून भारतीय आरमारांचे जनक होण्याचा मान मिळवला. त्यांच्यामुळेच आपण समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रूंपासून सुरक्षित राहिलो. अफजल खानाचा वध असो किंवा आग्र्यावर सुटका, प्रत्येक संकटात त्यांनी आपल्या बुद्धीचा आणि शौर्याचा वापर केला. त्यांनी शिकवले की संकट कितीही मोठे असले तरी घाबरायचं नाही, तर त्यावर गनिमी कावा करून मात करायची. आणि आपले छत्रपती संभाजी महाराज अवघ्या 9 वर्षात सलग 120 युद्ध लढून एकही युद्ध न हरण्याचा विक्रम त्यांनी केला. मरणाला समोर बघूनही स्वराज्य आणि धर्माशी गद्दारी न करण्याचा त्यांचा बलिदान देणारा बाणा आपल्याला आजही कठीण प्रसंगात पाय घट्ट रोवून उभं राहायला शिकवतो. बलिदान मास हा केवळ शोकाचा काळ नाही, तो आपल्या नसामधल्या रक्तात स्वाभिमान आणि जिद्द पेटवण्याचा काळ आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी सोसलेल्या अमानवीय यातना आणि त्यांनी दिलेले सर्वोच्च बलिदान हे जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे मोटिवेशन आहे. ज्यावेळी औरंगजेबाने अट घातली होती की स्वराज्य सोड, धर्म सोड, तरच जीवदान मिळेल, त्यावेळी शंभूराजांनी मृत्यूला डोळ्यात डोळे घालून उत्तर दिले होते. अंगाची कातडी सोडली जात असताना, डोळे काढले जात असतानाही त्यांच्या मुखातून हर हर महादेव आणि स्वराज्य हेच शब्द बाहेर पडत होते. संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मराठा साम्राज्य संपेल असे औरंगजेबाला वाटले होते. पण उलट त्यांचे बलिदान बघून महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस संभाजी झाला आणि पुढच्या 27 वर्षाच्या युद्धात मुघलांना धुळीस मिळवले. संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मराठा साम्राज्य संपेल असे औरंगजेबाला वाटले होते. पण उलट त्यांचे बलिदान बघून महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस संभाजी झाला आणि पुढच्या 27 वर्षाच्या युद्धात मुघलांना धुळीस मिळवले. आणि तुम्ही आपल्या या महाराजांनी मावळ्यांनी ज्या मराठी सत्तेसाठी बलिदान दिले, त्याच मराठी सत्तेला आपण आज धुळीत मिळवत आहोत. याला कारणीभूत आपण आणि आजचं राजकारण आहे. पण सुरुवात आपल्यापासूनच होते हे आपल्याला मान्य करावे लागेल. तुम्ही कधी बघितलंय का आजच्या काळातील मराठी शाळांची अवस्था काय झाली आहे? एकेकाळी याच शाळेत आपण शिकत होतो आणि आज शाळेत पाय ठेवायला असं वाटते, कारण त्याची झालेली ही दुरवस्था. याला कारणीभूत कोण आहे हे सांगण्याची गरजच नाही. आजच्या युगात तुमचे भविष्य इंग्रजी शाळा ठरवत आहेत.
कारण लोकांचा असा गैरसमज झाला आहे की आज जगायचं असेल तर इंग्रजी माध्यमच आपल्याला जगू शकते, मराठी माध्यम नाही. सर्वात मोठे गुन्हेगार हे स्वतः मराठी पालकच आहेत. मुलांना ए फॉर ॲपल आले की त्यांना अभिमान वाटतो, पण पुढच्या पोराला साधी मराठी पाढे किंवा बाराखडी येत नसेल तर त्यांना लाज वाटत नाही. अशा पालकांनीच मराठीचा पाया खणला आहे. आपल्या घरात मराठी बोलायला लाज वाटणे हा मानसिक गुलामगिरीचा सर्वोच्च बिंदू आहे. धिक्कार आहे तुमच्यावर. मराठी शाळा ओस पडत आहेत आणि इंग्रजी शाळा इमले चढत आहेत. मराठी माध्यमात शिकले म्हणजे मूल मागे पडेल हा न्यूनगंड समाजात इतका खोलवर रुजला आहे की आपण आपल्या मुलाची नाळ आपल्या मातीशी आणि साहित्याशी कायमची तोडून टाकली आहे. दुसऱ्या राज्यात गेल्यावर तिथले लोक आपली भाषा सक्तीने वापरतात, पण महाराष्ट्रात इथे मराठी माणूसच परप्रांतीयाशी हिंदीत बोलायला धडपडतो. स्वतःची भाषा वापरायला कसला संकोच. आज आपल्याच दुकानावर व्यवसायावर मराठी पाट्या लावायला जर न्यायालयाचे आदेश लागत असतील तर आपली मराठी अस्मितेची लायकी काय उरली आहे. राजकारण्यांना मराठी फक्त निवडणुकीच्या भाषणापुरती आठवते. प्रशासनात, न्यायालयीन कामकाजात आणि उच्च शिक्षणाचा मराठीचा वापर अनिवार्य करण्याऐवजी फक्त पोकळ घोषणा केल्या जातात. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. यातच सर्व काही आले. जर आज आपण जागे झालो नाही तर पुढची पिढी मराठी फक्त इतिहास म्हणून वाचेल. भाषा मिली की संस्कृती मरते आणि संस्कृती मिली की माणूस आपली ओळख गमावतो. मराठीला वाचवायचं असेल तर दुसऱ्याकडे बोट दाखवण्याची आधी स्वतःच्या घरात मराठीचा सन्मान करा. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि संस्कार केवळ भाषापुरते मर्यादित न ठेवता ते मुलांच्या रक्ताभिसरणात उतरवण्यासाठी आपण काही ठोस आणि व्यावहारिक पावले उचलू शकतो. महाराजांनी शून्यातून विश्व निर्माण केले तोच मॅनेजमेंट गुरुमंत्र मुलांना देणे गरजेचे आहे. मुलांना गडावर नेल्याशिवाय त्यांना स्वराज्याची किंमत कळणार नाही. गडावर गेल्यावर तिथली तटबंदी, पाण्याची टाकी आणि चोर दरवाजे दाखवा. महाराजांनी निसर्गाचा वापस संरक्षणासाठी कसा केला हे त्यांना समजून सांगा. ट्रेकिंगमुळे मुलांची जिद्द आणि शारीरिक क्षमता वाढते. डोंगर चढताना येणारा घाम आणि त्यांना ध्येय गाठण्यासाठी लागणाऱ्या कष्टाची जाणीव करून देतो. TV आणि मोबाईलपासून दूर नेऊन त्यांना खऱ्या इतिहासाशी जोडा. बाबासाहेब पुरंदरे यांची राजा शिवछत्रपती आणि रणजित देसाई यांची श्रीमंत योगी यासारखी पुस्तके घरात ठेवा. लहान मुलांसाठी चित्राच्या स्वरूपातील ऐतिहासिक पुस्तके उपलब्ध करून द्या. पोवाड्यामधील वीर रस मुलांमध्ये ऊर्जा निर्माण करतो. त्यांना शिवरायांवरील गाणी आणि पोवाडे ऐकण्याची सवय लावा. महाराज हे केवळ योद्धे नव्हते तर ते उत्तम प्रशासक होते. एखादी मोहीम आखताना महाराज किती सूक्ष्म विचार करायचे हे मुलांना सांगा. त्यांच्या अभ्यासाचे किंवा खेळाचे नियोजन करताना प्रतापगडाचा संग्राम आणि आग्रा सुटका यामधील नियोजनाची उदाहरणे द्या. महाराजांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे लोक होते. आपल्या मुलांमध्ये कोणताही भेदभाव न बाळगता सर्वांचा आदर करण्याची वृत्ती रुजवा. घरातील कामाची जबाबदारी वाटून देताना त्यांना सांगा की जसे महाराजांचे अष्टप्रधान मंडळ होते तसे तू या कामाचा प्रमुख आहेस. त्यामुळे त्यांच्यात जबाबदारीची भावना निर्माण होईल. केवळ जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा देऊन चालणार नाही. मुलांना घेऊन एखाद्या गडावर स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हा. आपल्या वारशाबद्दल आदर आणि संवर्धनाची भावना त्यांच्या मनात निर्माण करा. महाराजांनी अनेकदा कठीण प्रसंगी स्वतः निर्णय घेतले. मुलांना छोट्या छोट्या गोष्टीचे निर्णय स्वतः घेऊ द्या. त्यांना सांगा की चूक झाली तरी चालेल, पण निर्णय घेण्याचे धाडस ठेवा. महाराजांचा फोटो भिंतीवर लावण्यापेक्षा त्यांचे विचार मुलांच्या कृतीत कसे येतील याकडे लक्ष द्या. स्त्रीला माते समान मानणे, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही न हात लावणे आणि अन्यायाविरुद्ध लढणे हे संस्कार म्हणजेच खरी शिवभक्ती आहे. माझ्या मते तर रोज सकाळी उठल्यावर घरातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या राजाच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर हात जोडून शिवगर्जना बोलली पाहिजे. दर रविवारी सर्वांनी शिवचरित्र वाचले पाहिजे. यातूनच आपले पुढील भविष्य निर्माण होईल.